पुन्हा एकदा धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये पाऊस लांबला आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 2 लाख हेक्टरवर कपाशीची पेरणी होत असते। मात्र यंदा ही पेरणी जरी पूर्ण झालेली असली तरी पाऊस लांबलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी शेतकरी आता या पाऊस न पडल्यामुळे या पिकांवर या ठिकाणी जे काही रोगराई पसरलेली आहे त्या रोगराई पसरल्यामुळे त्या ठिकाणी फवारणी करताना शेतकरी दिसतो आहे। कारण गेल्या काही दिवसापासून धुळे तालुक्यामध्ये पाऊस पडलेला नाही, त्यामुळे या भागातला शेतकरी या ठिकाणी चिंतेत सापडलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी ही रोगराई पडू नये आणि पिकं वाचवावीत यासाठी हा शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे। आपण या शेतकऱ्यांशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल दादा, नेमकी काय परिस्थिती धुळे तालुक्यात तुमच्याकडे? धुळे तालुक्यात आपल्या इथं 15 ते 20 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे फार चिंतेत वातावरण आहे। कारण की पीक आता जवळजवळ आपल्या मरण्याच्या स्थितीत आहे। कारण की आणि त्यामुळे रोगराईचे प्रमाण जास्त आहे। मावा तुडतुडे हे प्रमाण जास्त असल्यामुळे पीक अतिशय म्हणजे आम्हाला आपलं 4-5 दिवसांनी फवारणी करावी लागते आणि नाही आणखी 8 दिवसांनी पाऊस नाही आला तर आम्ही एकदम जास्त म्हणजे संकटात येईल आणि नुकसान जास्त होईल। कारण की मरण्याच्या स्थितीत आहे आपलं पीक वगैरे हे। नक्कीच या ठिकाणी जर 8 दिवसात पाऊस पडला नाही तर मात्र ही पिकं मरतील आणि शेतकरी संकटात सापडेल, अशी भावना या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।